हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला, खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही. आज व्हिडिओ बनवला आहे. NEP 2020वर आधारित काही आपण TETसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे सर्व प्रिव्हियस इयर बेस्ड क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. NEP 2020नुसार शालेय शिक्षणाच्या 5334 रचनेत प्रायोरिटी स्टेज कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे? ह्या प्रश्नासाठी पर्याय 3 ते 8 वर्ष, B 8 ते 11 वर्ष, C 11 ते 14 वर्षे आणि D 14 ते 18 वर्ष. बरोबर उत्तर आहे 8 ते 11 वर्ष. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. NEP 2020मध्ये 360 डिग्री असेसमेंट या संकल्पनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? A फक्त वार्षिक परीक्षा घेणे, B विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे, C फक्त गुणांवर भर देणे, D फक्त लेखी परीक्षेवर भर देणे. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे. पुढचा प्रश्न पहा. NEP 2020नुसार ECCE ची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या संस्थांवर आहे? अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, ECCE म्हणजे. तर बघा, A विद्यापीठे, B अंगणवाडी व पूर्व प्राथमिक शाळा, C माध्यमिक शाळा, D तांत्रिक शिक्षण संस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय B अंगणवाडी व पूर्व प्राथमिक शाळा. NEP 2020मध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या कौशल्यांवर विशेष भर देण्यात आला आहे? A केवळ पाठांतर, B 21 सेंचुरी स्किल्स, केवळ लेखन, B केवळ परीक्षा. सेंचुरी स्किल्स, त्यांच्या स्किलवरती सर्वात जास्त भार दिलेला आहे. पर्याय क्रमांक B. NEP 2020मध्ये डिसिप्लिनरी एज्युकेशन या संकल्पनेचा अर्थ काय? A फक्त विज्ञान विषय शिकणे, B विविध विषयांचा एकत्रित अभ्यास, C फक्त भाषा विषय शिकणे, D फक्त व्यावसायिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय B विविध विषयांचा एकत्रित अभ्यास म्हणजेच. आता पुढचा क्वेश्चन पहा. NEP 2020नुसार विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीवर अधिक भर देण्यात आला आहे? A पाठांतर पद्धत, B अनुभव आधारित व शोधाधारित शिक्षण, C व्याख्यान पद्धत, D फक्त गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय B अनुभव आधारित व शोधाधारित शिक्षण. NEP 2020नुसार मूल्यमापनाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? A विद्यार्थ्यांची तुलना करणे, B विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगती समजून घेणे, C फक्त गुण देणे, D विद्यार्थ्यांना नापास करणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील प्रगती समजून घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय B. NEP 2020नुसार बॅगलेस डेज या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? शाळा बंद ठेवणे, B अनुभवाधारित व व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, C विद्यार्थ्यांना सुट्टी देणे, D गृहपाठ कमी करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय B अनुभवाधारित व व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न पहा. NEP 2020नुसार इयत्ता 6वी पासून कोणत्या गोष्टीवर विशेष भर देण्यात आला आहे? A फक्त संगणक, B व्यावसायिक शिक्षण व इंटर्नशिप, C फक्त परकीय भाषा, D फक्त क्रीडा. बरोबर उत्तर आहे पर्याय B व्यावसायिक शिक्षण व इंटर्नशिप. NEP 2020नुसार शिक्षकांच्या सतत व्यावसायिक विकासासाठी वर्षाला किमान किती तासांची शिफारस केली आहे? A 20 तास, B 30 तास, C 50 तास, D 100 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय C 50 तास. NEP 2020नुसार परख ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? A शिक्षक भरती, राष्ट्रीय मूल्यमापन मानके विकसित करणे, C पाठ्यपुस्तके तयार करणे, D शिष्यवृत्ती देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय B राष्ट्रीय मूल्यमापन मानके विकसित करणे. NEP 2020नुसार शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोणत्या संस्थेची संकल्पना मांडली आहे? A NCERT, B NETF, C NCT, D SCERT. बरोबर उत्तर पर्याय B NETE नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फॉर. NEP म्हणजे NEP 2020मध्ये फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरसी साध्य करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे 2025. NEP 2020नुसार
विद्यार्थ्यांना किती भाषांचे शिक्षण देण्याची शिफारस आहे? 3 भाषांचे शिक्षण देण्याची शिफारस आहे. NEP 2020 मध्ये शिक्षण व्यवस्थेचा मुख्य केंद्रबिंदू कोण आहे? तर विद्यार्थी. NEP 2020 नुसार 5334 रचनेतील मिडल स्टेज कोणत्या वर्गाचा समावेश होतो? मिडल स्टेजमध्ये इयत्ता 6वी ते 8वी वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. NEP 2020 नुसार सेकंडरी स्टेजमध्ये कोणत्या वर्गाचा समावेश होतो? तर इयत्ता 9वी ते 12वी सेकंडरी स्टेजमध्ये. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन कशाच्या आधारे करण्यावर भर आहे? क्षमता व कौशल्य. त्यासाठी पर्याय आहेत फक्त वार्षिक परीक्षा, क्षमता व कौशल्य, फक्त लेखी परीक्षा, गृहपाठ. बरोबर उत्तर आहे क्षमता व कौशल्य. NEP 2020 मध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग म्हणजे काय? A. पाठांतर, B. अनुभवातून शिकणे, C. फक्त वाचन, D. गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय B. अनुभवातून शिकणे. NEP 2020 नुसार कोणत्या प्रकारच्या प्रश्नांवर भर देण्यात आला आहे? A. पाठांतराधारित, B. वस्तुनिष्ठ, C. विश्लेषणात्मक व संकल्पनाधारित, D. रिकाम्या जागा भरा. बरोबर उत्तर आहे पर्याय C. विश्लेषणात्मक व संकल्पनाधारित. NEP मध्ये हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? A. फक्त बौद्धिक विकास, B. सर्वांगीण विकास, C. शारीरिक विकास, D. भाषिक विकास.